नमस्कार मित्रो, मी लिंबू प्लॉटमध्ये आहे. आता या लिंबू प्लॉटला आपण जवळपास 15 दिवस झाले पाणी देऊन. पहिलं पाणी खतावर दिलेलं होतं, खतं कोणते दिले ती सांगितले. त्याच्यानंतर दुसरं पाणी ह्याला झालेलं आहे. पहिलं पाणी आपण ह्याला एक 4 ते 5 तास लाईटच्या हिशोबाने दिलेलं होतं आणि दुसरं पाणी पण 4-4 दिवस दिलेलं होतं. आता हे कसं आहे, फ्लॉवरिंग स्टेज कडे वळलेले काही झाडं आणि काही झाडं म्हणजे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, ताण. कुठल्याही पिकाला म्हणजे फळबागेला ताण देताना त्याला पुरेसा ताण दिला पाहिजे. त्याला एकदम एक्सलंट ताण बसलेला होता. बरेच झाडं तर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहेत. काही झाडे हे बघा, हे गुंडे अवस्थेत आलेले ते. हे फुले शरबत आहे. फुले शरबतीचं वैशिष्ट्य असे असे बंचिंगमध्ये, हे बघा हे हे पहिले लिंबू लागलेले एका दुका झाडाला. हे बंचिंगमध्ये एका ठिकाणी 4, 5, 6, 4, 5 कमीत कमी 2, 3 तर असतात. आता हे बघा, हे बंच, हे काही गळून जाणार बंच नाही. हे बघा किती आहेत. म्हणून जर नवीन कोणाला लिंबू लागवड करायचं असेल तर फुले शरबतीचा वाण निवडा आणि लागवड करा. लागवड याची 16 बाय 16 करा. म्हणजे कसं आहे, पुढे चालून झाडं दाटणार नाहीत. ह्याची कटिंग अतिशय व्यवस्थित झालेली होती, म्हणून झाडं खूप दाटलेली होती. कटिंग झाल्यामुळं आता सगळं व्यवस्थित चालू आहे. हे काळी बुरशी जी दिसायली समजा 1-2 ठिकाणी, ते अगोदर आलेली होती पावसाळ्यामध्ये, ती आता क्लिअर झालेली आहे. जुने पानं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काळपट दिसत असेल, पण बुरशी हा प्रकार किंवा कीड वगैरे काही नाही. जरी शेतकरी बांधव आता ह्याला एक वापसा कंडिशन, आता ह्याला काही स्पेसिफिक नाही, वापसा कंडिशनला 4 ते 5 घंटे पाणी देत चला. जसं ऊन वाढेल तसं पाण्याचं पिरियड वाढवा, म्हणजे टाईम वाढवा. 4 घंट्याचा 5 घंटे करा, 6 घंटे करा. जसं जसं पिरियड वाढेल, ऊन वाढेल. नाहीतर काय होईल, गोटीही पाणी कमी पडलं तर लिंबू हे पोचणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. आणि याच्या पुढे काही रोगराई कीड आली असेल तर मी तुम्हाला हे सांगतच राहील. नमस्कार.